रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्व उपस्थित साधकांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण श्रीमद ज्ञानेश्वरी आत्मानुभूती आणि त्या प्राप्तीच्या साधनेचं माऊली प्रसाद प्रकटन हं, हे नियमित रीतीने ग्रहण करण्याकरिता आपल्या शृंखलेतील पुढची कडी माधव काका जोडणार आहेत. आणि आज दिनकर काका सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. तर मी दिनकर काकांना विनंती करतो की काकांनी आपल्या सुमधुर अशा आवाजात प्रार्थनेनं सुरुवात करावी. दिनकर काका. माझी माऊली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरणा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ते भवतारका धरिताक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनीत्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आरा लोटांगणी मजठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे बिनवणी भवबंधनी सोडवावे सकळ देवाधिदेवा कृपाळुआजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. आजच्या पाठामध्ये माधव काका आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूया.
ओम राम कृष्ण हरी. माझी माऊली. माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या ज्ञान व साधना याच्या अभ्यासासाठी जमलेल्या सर्व जिज्ञासू व मुमुक्षू यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता आपण माऊलींनी प्रेरणा दिल्याप्रमाणे इथे जमलो आहोत आणि आता त्यांनी ज्या साधनासाठी आपणाला प्रवृत्त केलेलं आहे त्या संबंधाने त्यांच्या चरणी सेवा देण्यास आता सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील माऊलींच्या निर्गुण रूपाकडे डोळे भरून पाहूया. ते रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवून श्री गुरुगीतेतील काही श्लोकांचं पठण करूया. श्लोकात सांगितलेली, श्लोकाच्या प्रत्येक पदात सांगितलेली भावना मनामध्ये माऊलीप्रती आणूया. त्यासाठी प्रेम, भक्ती, निष्ठा, आदर माऊलीप्रती मनात आणूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. हळूहळू आता आपण डोळे उघडून प्रवचन सेवेस सुरुवात करूया. बुद्धीस दिशा देण्यासाठी गीतेचं व ज्ञानेश्वरीचं प्रयोजन आता आपण मनात आणूया. व्यष्टी स्तरावरील प्रयोजन आहे सुखाची प्राप्ती करून देणे व दुःखाची निवृत्ती करणे, त्यासोबत कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त करून देणे, जगत सत्यत्वाची असलेली प्रतीती बदलून जगत मिथ्यत्वाची प्रतीती
प्राप्त करून देणे. समष्टी स्तरावरील प्रयोजन आहे धर्माची संस्थापना अर्थात रामराज्याची स्थापना व माऊलींचे त्याही पुढे एक पाऊल जाऊन प्रयोजन आहे प्रत्येकामध्ये सत्वगुणाची वृद्धी करून प्रत्येकास सात्विक धृतीने सात्विक बुद्धीने संपन्न करून एकमेकांच्या सुखाची वृद्धी सात्विक कर्माद्वारे करून पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे. अर्थात त्यावरून लक्षातच आलं असेल की पसायदानासाठी कर्मयोग हीच प्रमुख साधना आहे. अर्थात त्यास ज्ञान भक्ती व ध्यान याची जोड देऊन समन्वय साधने सुद्धा तितकेच आवश्यक आहे. तर मागील प्रवचनामध्ये आपण श्लोक 9 वरील विवेचनाचा अभ्यास करीत होतो. तर काय आहे तो श्लोक? कर्मयोगाची साधना सांगणारा सिद्धांत सांगणारा श्लोक आहे. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. अर्थ भगवंत म्हणतात यज्ञासाठी कर्तव्य पालन व सेवेसाठी केल्या जाणाऱ्या अर्थात यज्ञार्थ कर्माहून अन्यत्र म्हणजे स्वतःसाठी केल्या जाणाऱ्या अशा अन्य कर्माने हा लोक बांधला जातो. सर्व मनुष्य कर्मबंधाने बांधले जातात. याकरिता अर्जुना मुक्त संग होऊन संगरहित होऊन त्या यज्ञासाठी कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे कर. मुक्त संग समाचर. मुक्त संग होऊन समाचर म्हणजे चांगल्या प्रकारे अर्थात समग्रतेने साक्षीभाव जोपासत कर्म कर. तर माऊलीने यावर विस्ताराने विविध अध्यायात सांगितलेलं आहे. त्यापैकी चांगल्या प्रकारे कर्म कर म्हणजे आई जशी आपल्या बालकासाठी प्रेमपूर्वक भरलेल्या अंतःकरणाने अपेक्षारहिततेने उद्वेग कंटाळा उबग न येता जशी बालकाचे संगोपन करते तशा प्रकारे आपली सत्ता जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंतच्या प्रत्येकाची काळजी जबाबदारी वाहणे. हा सिद्धांत आपण विस्ताराने पाहिलेला आहे. फक्त ती ओवी परत एकदा पाहूया. ती ओवी आहे पृष्ठ 827 वर खंड 2 मध्ये. पृष्ठ 827 वर खंड 2 मध्ये काय आहे ओवी? आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. माय म्हणजे आई. तर विस्ताराने आपण पाहिल्याप्रमाणे आई जशी आपल्या बालकाची जबाबदारी घेऊन संगोपन करते व त्या बदल्यात कुठलीही आशा अपेक्षा ठेवीत नाही, त्या पद्धतीने स्वधर्माचरण रूप यज्ञ करावयाचा आहे. कर्तव्यपूर्तीसाठी कर्म करणे या भूमिकेच्या एक
पाऊल पुढे असलेली आईची भूमिका आहे, हे लक्षात घ्यावं. म्हणजे खऱ्या अर्थानं माऊलींना या ओवीमध्ये काय सांगायचं आहे ते लक्षात येईल. तर आता आपण पृष्ठ 209 वर आहोत. अखेरच्या परिच्छेदामध्ये माऊलींनी काय सांगितलंय, माऊलींना काय अभिप्रेत आहे ते आता आपण पाहूया. संसारात व्यवहारात अयशस्वी असलेल्यांची कार्यप्रणाली व दुःखाची व्याप्ती समजून न सांगताही कळण्यासारखी आहे. जे अयशस्वी आहेत ते तर दुःखी आहेतच, तथापि जे यशस्वी आहेत त्यांच्या सुखाच्या अपेक्षा व प्रत्यक्षातील पूर्ती पाहूया. सत्ता, संपत्ती, कीर्ती इतकी मिळवायची की पुढील आयुष्यात यथेच्छ उपभोगाचे सुख निर्विघ्न निरंकुश मिळावे. स्त्री पुत्रादी नातेवाईकांनी सर्व आज्ञा पाळाव्यात, अपेक्षा पूर्ण कराव्यात, वगैरे वगैरे. प्रत्यक्षात काय होतं? संपत्ती मिळाल्यावर उतार वयात मनाला पाहिजे ते खाता सुद्धा येत नाही, दात साथ देत नाही. आपण म्हणतोत ना की चणे आहेत पण दात नाहीत, अशी परिस्थिती होते. ज्यावेळेस कमावता त्यावेळेस दात असतात पण चणे नसतात, आणि उतार वयात चणे असतात, साधन संपत्ती असते पण दात नसतात. त्यानंतर डायबिटीस आहे, बीपी आहे, त्यामुळे पाहिजे ते खाता सुद्धा येत नाही. मग बाकीच्या गोष्टी तर राहूच द्या, अशी परिस्थिती उद्भवते. राजा सुद्धा दुःखाशिवाय सापडत नाही. येथे एक साधं उदाहरण घ्यावं. सर्वसाधारण व्यक्तींना काय वाटतं की स्वतःचं घर असलं आणि आजच्या काळाच्या संदर्भात समजा खर्चासाठी दरमहा 50,000 रुपये असले, म्हणजे तेवढ्या प्रमाणात पेन्शन किंवा इतर तुमच्या व्याजाद्वारे तुम्हाला प्राप्ती होत असेल, म्हणजे साधारणपणे विचार केला तर स्वतःचं घर आणि 2-1 कोटी रुपये इतके असतील तर ती व्यक्ती सुखी असते. पण प्रत्यक्षात 2 कोटीच काय, 10 कोटी किंवा 10 अधिक संपत्ती असलेली व्यक्ती सुखी नसते. त्यामुळे मी पूर्णतः सुखी व्यवहारशास्त्राद्वारे, व्यवहारातून मिळविलेल्या साधन संपत्तीद्वारे सुखी होईन ही अपेक्षा पूर्ण होऊच शकत नाही. त्याविरुद्ध आत्म्याचा आनंद कसा आहे? न संपणारा, अवीट. संसारातील सुख कसं आहे? पहिला श्रीखंडाचा घास खूप आवडला तर तो जास्त चविष्ट आहे, दुसरा त्याहून कमी, 15-20 घास झाले की तर नकोसं वाटायला लागतं. याला अर्थशास्त्रामध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असं म्हटलं जातं. कारण व्यवहारातील प्रत्येक गोष्ट ही नेहमीसाठी अवीट नसतेच. त्याविरुद्ध आत्म्याचा आनंद हा अवीट आहे, निरुपचार आहे, म्हणजे कारण परत्वे नसलेला असा आहे, नित्य आहे. अर्थात आनंदाची गुणवत्ता इतकी चांगली असते की तिच्या पुढे व्यवहारातील कोणतीही अपेक्षित घटना घडली किंवा उपभोग मिळाला तर त्यातून मिळणारा आनंद खूप खूप फिका वाटतो. म्हणून संसाराशी संग संपवून हा आनंद प्राप्त करावा. त्यासाठी भगवंत म्हणतात, मुक्त संग होऊन त्या यज्ञासाठी, स्वधर्माचरण रूप यज्ञासाठी कर्तव्य कर्म कर. तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचर, असं भगवंत श्लोक 9 मध्ये सांगतात. माऊली स्पष्ट करतात, स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा,
म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. स्वधर्माचरण रूप यज्ञाचं आचरण सुरू केलं असता तेथे पापाचा संचार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. संपूर्ण अभंगाचा अर्थ आहे, भक्ताने विठ्ठलाच्या ठिकाणी निष्ठा असलेला भाव व स्वधर्माच्या आचरणाप्रती निर्धार हे वर्म जोपासणे चुकू नये. भगवंत अशा भक्ताची उपेक्षा करीत नाही, असं अभंग क्रमांक 938 मध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. हा निज धर्मो जय सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिक. हा निज धर्मो, स्वधर्माचरण रूप यज्ञ जेथे त्यागला जातो आणि कुकर्मी म्हणजे निषिद्ध कर्मामध्ये रती घडते, इच्छा प्रेरित कर्मामध्ये, निषिद्ध असलेल्या कर्मामध्ये रती घडते, त्यावेळेस बंधाची निर्मिती होते. प्रत्येक कर्म हे फळ देतेच देते. फळ देणे हा कर्माचा स्वभाव आहे. कधी ते लगेच देईल, तर कधी कालांतराने देईल, तर कधी जन्मांतराने देईल. पुण्यकर्माचे फळ हे मिळतेच मिळते, पापकर्माचे फळ मिळते हे पटते, पण तसेच पुण्यकर्माचे सुकृताचे देखील फळ भोगावेच लागते. मग ह्या कर्मबंधातून म्हणजे जन्म मृत्यू चक्रातून सुटका होण्याचं साधन काय आहे? कर्म तर करायचंच आहे, पण ते निष्कामतेने करावयाचे आहे. निष्कामतेने अशा अपेक्षा त्यागून केलेल्या कर्मापासून बंधाची निर्मिती होत नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच न घडे. त्यामुळे स्वधर्माचरण रूप यज्ञाचं यजन केलं म्हणजे पालन केलं, आचरण केलं, तर बंधन कहीच न घडे, बंधनाची प्राप्ती होत नाही. पण इथे यजन नसून याजन हा शब्द माऊलीने मुद्दाम योजलेला आहे. कर्मधर्माचं यजन म्हणजे आचरण तुम्ही सुरू केलं की ते पाहून इतरांनाही तसंच करावंसं वाटतं, म्हणजे तुम्ही केलेलं यजन हे याजन ठरतं. म्हणजे यज्ञ करून घेणे असं त्याला याजन म्हटलं जातं. तर तुम्ही स्वधर्माचरण रूप यज्ञाचं आचरण सुरू केलं की ते आपोआपच याजन ठरतं. हा लोको कर्मे बांधिला, जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. हा लोको कर्मे बांधिला, जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आता आपण याचा अर्थ पाहू. त्यामध्ये भुलला या पदाचं विविध अंगाने अत्यंत समर्पक असं चिंतन केलेलं आहे. हा पृथ्वीलोक मनुष्यासह सर्व प्राणी मात्र कर्मबंधाने बद्ध झाले आहेत. हा लोको कर्मे बांधिला, कारण ते स्वधर्माविरुद्ध असलेल्या आचरणाला भुलले आहेत. जो परतंत्र भुलला, इच्छा व इच्छा प्रेरित कर्माला भुलले आहेत. भुलले आहेत म्हणजे गोडी लागून भुरळ पडली आहे. अनुकूलतेतच, इच्छापूर्तीतच सुख आहे अशा भ्रांतीत गुंतले, गुरफटले आहेत. प्रकृतीचा भाग होऊन शरीर मन बुद्धीशी एकरूपता पाहून परतंत्र होण्याला भुलले आहेत. म्हणून ते स्वधर्माचरण रूप नित्य यज्ञ करण्याचे चुकले आहेत. अर्थात स्वधर्माचरण रूप नित्य यज्ञ करेनासे झाले आहेत. आता श्लोक 10 मध्ये भगवंतांनी ब्रह्माने सांगितलेल्या कथेद्वारे
सिद्धांताद्वारे उपदेश केलेला आहे. काय आहे तो? सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम एषः व अस्तु इष्टकामधु. आपण पदच्छेद वाचलेला आहे. प्रजापती ब्रह्मदेवाने अर्थ पाहत आहोत. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी कर्तव्य कर्माच्या विधानासह यज्ञ व प्रजा, सहयज्ञ प्रजा म्हणजे यज्ञ व प्रजा, प्रजा म्हणजे मनुष्य इत्यादी उत्पन्न करून प्रधानतया ते मनुष्याला असे म्हणाले की तुम्ही याद्वारे म्हणजे कर्तव्य कर्म रूपी स्वधर्माचरण रूपी यज्ञाद्वारे सर्वांचा उत्कर्ष करून घ्या. प्रसविष्यध्वम म्हणजे उत्कर्ष करून घ्या. हा यज्ञ तुम्हास इष्टभोग इष्टफल देणारा हो, इष्टकामधुक असतो. तसेच कर्तव्य पालनासाठी आवश्यक सामग्री प्रदान करणारा होईल. असा हा महत्वाचा सिद्धांत या श्लोकामध्ये भगवंतानी ब्रह्माने सांगितलेला सिद्धांत उद्धृत करून सांगितलेला आहे. आता आपण ओवीद्वारे विस्तार पाहताना ज्या ओव्यांचा अर्थ स्वयं स्पष्ट आहे तेथे अर्थ न पाहता आपण फक्त ओव्यांचं वाचन करू आणि काही ठिकाणी आपण अर्थही पाहू. ते नित्य याग सहिते सृजिली भूते समजते परिनेणतेची तिया यज्ञाते सूक्ष्म म्हणोनी. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथाम्मा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. कमळ जन्मा म्हणजे भगवंतांच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेले ब्रह्म. काय साधना सांगितलेली आहे त्यांनी? तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम. तुम्ही वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे याते उपासा मग अपेसे पुरती काम. तुमच्याकरिता वर्ण विशेष आजच्या संदर्भात विविध व्यवसाय शिक्षण नोकरी इत्यादी विहित म्हणून सांगितलं आहे. या स्वधर्माची आचरण रूपाने उपासना करा, मग आपोआप तुमच्या इच्छा पूर्ण होतील. भगवंतानी काय म्हणालेलं आहे? अनेन प्रसविष्यध्वम उत्कर्ष होईल. तो उत्कर्ष म्हणजे सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील अशा पद्धतीने पूर्ण होतो. तुम्हे व्रते नियमो न करावे शरीराते न पिडावे दुरीकेही न वचावे तीर्थासी गा. दूरदूरच्या तीर्थयात्रा करणे, शरीरास हठयोगाद्वारे इत्यादीद्वारे पीडित करणे, योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने धणी करा. धणी करा म्हणजे करण्याची आवश्यकता नाही, करू नका. देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. मागच्या ओळीमध्ये याजन सांगितले, आता इथे यजन हा शब्द प्रयोग केलेला आहे. देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. विविध देवतांना भजू नका. कष्टप्रद असलेल्या साधना मुळीच करण्याची आवश्यकता नाही. स्वधर्मरूप यज्ञाचे यजन अनायासे म्हणजे कसं? सहजतेने अवडंबर न माजवता आव न आणता करा. अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जियापरी. पतिव्रता पत्नीचं दृष्टांत देऊन साधना स्पष्ट केलेली आहे. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीची वागणूक पती संबंधाने असते. कशी असते? निष्ठा, प्रेम, सेवा, आदर, समर्पण, सातत्य,
अव्यभिचार व निर्हेतुकपणे असते. पतिव्रता स्त्रीचे पती संबंधाने असलेले सर्व विशेषणे कर्मयोगाद्वारे केल्या जाणाऱ्या कर्मास लावणे माऊलींना अभिप्रेत आहे. पतिव्रता स्त्रीप्रमाणे निर्हेतुक म्हणजे इच्छा अशा अपेक्षारहित चित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करावे. अनुष्ठापाययाते तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहाला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल मग प्रजा हो न संडील तुमचे कदा. प्रजा हो जर तुम्ही स्वधर्मास भजाल, देखा स्वधर्माते भजाल, भक्तिपूर्वक निष्ठेने स्वधर्माचे आचरण कराल तर हेच साधन कामधेनू सारखे मागाल ती इच्छा पुरविणारे होईल आणि तुम्हास ही कामधेनू कधीही सोडून जाणार नाही. मग प्रजा हो न संडील तुमते कदा म्हणजे ही कामधेनू जी तुम्हास प्राप्त होईल, कामधेनू हा होईल, हा स्वधर्माचरण रूपी यज्ञ हा कामधेनू होईल आणि ती कामधेनू तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. पुढील श्लोकामध्ये महत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु व परस्परम भावयन्तः श्रेय परम अवाप्स्यथ. तर आता इथे पहा, आपल्या ग्रंथाचे वैशिष्ट्य पहा. अर्थ आधी पाहूया. तुम्ही या यज्ञाद्वारे कर्तव्य कर्माद्वारे इंद्रादी देवाची उन्नती करा, त्यांची देवतांना पुष्ट करा आणि ते देव आपल्या कर्तव्याद्वारे तुमची उन्नती करोत. या प्रकारे निस्वार्थ भावनेने परस्परांची उन्नती करून तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल. म्हणजे तुम्ही यज्ञाच्या देवतेची पुष्टी करा, यजन करून तुम्ही त्या देवतेची पुष्टी करा आणि मग ती देवता, तो देव आपल्या कर्तव्याद्वारे, जसं प्रजेला कर्तव्य सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाने, तसंच त्यांनी यज्ञ देवतेला सुद्धा कर्तव्य घालून दिलेलं आहे. सृष्टीची रचनाच अशी केलेली आहे की तुम्ही यज्ञ देवतेसाठी कर्म करा आणि ती यज्ञ देवता तुम्हाला पुष्ट करेल, तुमची उन्नती करेल. अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने परस्परांची उन्नती करून तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल. तर ग्रंथाचं काय वैशिष्ट्य आहे? श्रेयम परम अवाप्स्यथ. तर पहा, श्रेय परम या पदच्छेदातील पदांच्या डोक्यावर 3 हा आकडा दिला आहे. श्रेय परम आणि अर्थामध्ये परम कल्याणाला या एका शब्दाच्या डोक्यावर 3 आकडा आहे. म्हणजे श्रेय परम ह्या 2 पदांचा मिळून अर्थ काय आहे? परम कल्याणाला. आणि पुढे काय आहे? अवाप्स्यथ म्हणजे प्राप्त व्हाल. अवाप्स्यथ हे एकच पद आहे, पण अर्थ 2 शब्दाद्वारे सांगितलेला आहे. प्राप्त व्हाल म्हणून प्राप्त आणि व्हाल या 2 शब्दांच्या डोक्यावर 4 हा अंक आहे. असं ह्या ग्रंथाचं सूक्ष्म जाऊन केलेलं विवेचन आहे. तर त्याचा पूर्णतः आनंद घेत राहावा. तर आपण मागे पाहिलं की आपण भगवंतांचं कर्म केलं की योगक्षेमम वहाम्यहम, स्वतःचा योग आणि क्षेम सिद्धीच भगवंताने येतात. हे आपण विस्ताराने पाहिलं. या श्लोकामध्ये त्याही पुढे एक पाऊल टाकून सिद्धांत सांगितलेला आहे.
जगताच्या रचनेचा हा सिद्धांत आहे. यज्ञ हे रूपक आहे. त्यामुळे यज्ञ देवता म्हणजे भगवंत. तुम्ही भगवंताचं काम करा, यज्ञ देवतेला पुष्ट करा आणि ती यज्ञ देवता म्हणजे अर्थात भगवंत तुमची उन्नती करतील आणि अशा रीतीने परमकल्याणाला, परस्परांची उन्नती करून परमकल्याणाला प्राप्त व्हाल. तर उन्नती करण्यासाठी तुमची जी व्हिजन आहे, तुम्ही जे स्वतःसाठी कर्म करण्याचं ठरवलेलं आहे, आपण पाहिलं या आधीच्या अभ्यास वर्गामध्ये की करणीय आणि अकरणीय या दोन कर्मांना विभागणारी कर्मरेखा व्यवस्थितपणे म्हणजे अध्यात्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, कोड ऑफ कंडक्ट इत्यादीद्वारे निश्चित करावयाची आहे. आणि निषिद्ध कर्म करावयाचं तर नाही, पण काही कर्म हे सकृत दर्शनी निषिद्ध नाही असं वाटू शकतं आणि त्यामुळं सात्विक कर्माची उत्पत्ती होण्यासाठी निषिद्ध कर्माचे निकषही आपण विस्ताराने मागील अभ्यास वर्गात पाहिले. तर अशा पद्धतीने जे स्वधर्माचरण रूप यज्ञाचं यजन म्हणजे आचरण केलं जातं, त्याद्वारे परस्परांची उन्नती होते. संसारात, व्यवहारात स्वतःचे अधिकार, हक्क भोगावेसे वाटतात व दुसऱ्यांनी पार पाडणे आवश्यक असलेली कर्तव्ये दिसतात. फार महत्वाचा सिद्धांत आहे. आपण याच्या आधीच्याही अभ्यास वर्गात पाहिला की मी काय करणार, सिस्टीमच तशी आहे, म्हणजे इतरांनी करावं, मी जबाबदार नाही किंवा मी अगतिक आहे, अशा प्रकारे समजूत होऊन बसलेली आहे. आणि म्हणून मग आपण आईच्या दृष्टांताद्वारे जबाबदारी कशी घ्यावी हे आपण पाहिलं. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, संसारात, व्यवहारात स्वतःचे अधिकार, हक्क भोगावेसे वाटतात व दुसऱ्यांची पार पाडणे आवश्यक असलेली कर्तव्ये दिसतात. स्वतःची कर्तव्ये, स्वतःची जबाबदारी दिसत नाही, स्वतःचे हक्क आणि अधिकार दिसतात. आणि इतरांनी कर्तव्य करावी, जबाबदारी घ्यावी, ते जबाबदारी टाळतायत, त्यांनी जबाबदारी टाळणे योग्य नाही, म्हणजे उपदेश करायला आवडतं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, अशी परिस्थिती प्रत्यक्षात असते. परमार्थात स्वतःच्या कर्तव्याचे, जबाबदारीचे पालन रस घेऊन तडफेने, समग्रतेने, अपेक्षारहिततेने केले जाते. त्याविरुद्ध तुम्ही व्यवहारी स्वार्थी कसे आहात ते आपण पाहिलं. आणि परमार्थात त्या विरुद्ध असतं. कसं असतं, परमार्थात स्वतःच्या कर्तव्याचे, जबाबदारीचे पालन रस घेऊन तडफेने, समग्रतेने, अपेक्षारहिततेने केले जाते. त्यामुळे दुसऱ्यांनाही कर्तव्य तत्पर व्हावेसे वाटते. इतकेच नाही तर स्वतःच्या तुलनेत कमकुवत असलेल्या व्यक्तीच्या समूहाचे हक्काचे रक्षण केले जाते. शोषण, एक्सप्लॉयटेशन थांबवले जाते. अशा रीतीने परस्पराची उन्नती साधली जाते. 1960च्या सुमाराला एक सिद्धांत 60-70च्या काळामध्ये खूप गाजला. ते म्हणजे एका ठिकाणी पुष्कळ माकडं आधी ज्या पद्धतीने बटाटे धुत असत त्यापेक्षा
वेगळ्या पद्धतीने धुवावयास लागले आणि तशा माकडांची संख्या एका मर्यादेच्या पुढे वाढली की तेथून बऱ्याच अंतरावर असलेली माकडे सुद्धा त्या पद्धतीने बटाटे धुवावयास लागली. म्हणजे अनुकरण करणे हा प्रकार किती लागू आहे असे याकडे बघावं. हा जो त्या काळात खूप गाजलेला सिद्धांत होता तो कालांतराने त्यातील न्यूनता सुद्धा शोधल्या गेल्या. हा भाग सध्या आपण सोडून देऊया. पण माकड आपले पूर्वज त्यांना जे लागू आहे अनुकरण करणे हे आपल्याला निश्चितच लागू आहे. आणि त्यामुळे आपण जर का स्वधर्माचरण रूप यज्ञाचं आचरण करू लागलो की त्याकडे पाहून इतर व्यक्ती सुद्धा करतात. मीच करेन आणि इतर करणार नाहीत आणि त्यामुळं माझं नुकसान होईल असा काहीच शंका येण्याचं मुळीच कारण नाही, असं इथेच लक्षात घ्यावं. कर्मयोगाचं आचरण शोषण थांबवण्याचं साधन कर्मयोग आहे. हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत पुढे सांगितलेला आहे. व्यवहारात संधी मिळेल तेथे शोषण केले जाते. उदाहरणार्थ सवर्णाद्वारे दलितांचे. मोठा दुकानदार व्यापारी जसे मेगा मार्ट इत्यादी भांडवलाच्या जोरावर छोट्या व्यावसायिकांचे. इंटरनेटचा वापर ज्यांना जमतो त्यांना ऑनलाईन शॉपिंग कमी किंमत देऊन करता येते व छोट्या दुकानदारांचे शोषण होते. मोठा कारखाना मध्यम व लहान कारखान्याचे शोषण करतो. मेगा इंडस्ट्री एक्सप्लॉइट स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्री. शारीरिक तागी आता हे तर फारच शोषणाचा व्याप्ती वाढवणार आहे. हे उदाहरण, पुढील उदाहरण. शारीरिक ताकदीच्या आधिक्यामुळे पुरुष प्रधान संस्कृती स्त्रियांचे शोषण करते. स्त्री ही पुरुषापेक्षा शारीरिक शक्ती सोडल्यास कुठल्याही प्रकारे तिच्यात न्यूनत्व नाही. पण ह्या एकाच न्यूनत्वामुळे पुरुष प्रधान संस्कृती झालेली आहे. संस्कृती ही पुरुष प्रधान कशामुळे झाली तर पुरुषामध्ये असलेल्या शारीरिक शक्तीच्या आधिक्यामुळे स्त्रीच्या तुलनेत. आणि त्यामुळं मग ही एक्सप्लॉयटेशन कुठपर्यंत वाढत गेलं. बहुपत्नीत्व, त्याच्यानंतर बालाजरठ विवाह, लहान मुलीचं म्हाताऱ्यांशी लग्न लावून देणे, विद्वांचे केशवपन करणे, सती जाण्यास प्रवृत्त करण्यापर्यंत या शोषणाने पातळी गाठली होती. आपल्या पिढीला म्हणजे आमच्यासारख्या वयोवृद्ध पिढीला कल्पना आहे सतीची चाल आणि त्याचं केलेलं उदात्तीकरण. म्हणजे जी स्त्री सती जाते तिची मंदिरं सुद्धा काही ठिकाणी बांधण्यात आली आणि तिचं पतिव्रता असणं त्याची अखेरची मर्यादा म्हणजे तिने पतीसोबत सतीच जाणे अशा प्रकारचं महिमा मंडन करून स्त्रियांना सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत असे. आणि त्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून मग दुसऱ्या छोटे नियम. स्त्रियांनी स्मशानात येऊ नये, घरीच थांबावे. आता ती जर स्त्री एखादी सती जात असेल तर पतीच्या चितेवर ती मांडी घालून बसलेली आहे आणि चितेला अग्नी दिल्यानंतर तोपर्यंत तिची मानसिक परिस्थिती वेगळी होती. पण ज्या वेळेला अग्नीचे चटके बसतात तेव्हा ती उडी मारण्याची शक्यता लक्षात घेऊन बांबू हातात घेऊन चहूबाजूने लोक असत आणि त्या स्त्रीला खाली उडी मारू देऊ नये आणि तिचं किंचाळणं इतरांना ऐकू येऊ नये म्हणून जोरजोरात वाद्य वाजविले जात असत आणि अशा रीतीने एक प्रकारे तिला जाळून मारण्यात येत असे. पण म्हटलं काय जायचं की ती सती गेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, भारतीय अध्यात्म इतक्या उच्च दर्जाचे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यवहारातील शोषण इतकं पराकोटीचं होतं. आणि हा सतीचा
बंदीचा कायदा 200 वर्षापूर्वी म्हणजे 1829 मध्ये संमत करण्यात आला. बहुपत्नीत्वाची चाल तर ती अलीकडे म्हणजे 1955 मध्ये कायद्याद्वारे समाप्त करण्यात आली. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा कायदा करण्यात आला. हिंदूच्या काही जातीत आजही घोषा म्हणजे घुंगट आहे. विशेषतः मुसलमानामध्ये स्त्रियांचं शोषणाची पातळी हिंदूपेक्षाही जास्त प्रमाणात गाठलेली आहे. मुसलमानात बुरखा घालण्यापासून बहुपत्नीत्वापर्यंत तसेच 3 वेळेस तलाक हा शब्द उच्चारून घटस्फोट देण्यापर्यंत हे शोषण पातळी गाठते. 3 वेळेस तलाक म्हणजे तलाके बिद्दत असं त्यांचा शब्द आहे. अर्थात अगदी रिसेंटली 3 तलाक रद्द करणारा कायदा भारत शासनाने अशातच केला आहे. आणि एवढं शोषण कशाच्या जोरावर? तर फक्त शारीरिक ताकद ही स्त्रीच्या तुलनेत जास्त आहे. ह्या एका गोष्टीद्वारे शोषणाची पातळी इथपर्यंत गाठली जाते. त्यासाठी धर्माचा, परंपरेचा, संस्कृतीचा आधार शोधला जातो. राजकारणाचा वापर केला जातो. गर्भात मुलीचा वध केला जातो. विधुरांना मुलांच्या संगोपनासाठी लग्न आवश्यक असते. विधुर म्हणजे ज्याची पत्नी वारली आहे त्याला विधुर म्हणतात. तर विधुरांना मुलाच्या संगोपनासाठी लग्न आवश्यक असते. विधवांचे लग्न मात्र तिरस्करणीय असते. वेश्यांना पुरुषाची समाजाची गरज म्हटले जाते, पण वेश्या मात्र पतित व तिरस्कृत असते. असंघटित क्षेत्रामधील मालक मजुरांचे शोषण करतो इत्यादी हे दुसरे शोषणाचे प्रकार. हे सर्वांच्या माहितीतील शोषणाचे प्रकार आपण पाहिले. शोषण करणारे सामान्यतः अल्पसंख्येने असतात व शोषित बहुसंख्य असतात. त्यामुळे समाजातील दुःखाचे प्रमाण वाढते. सारांश कर्मयोगाविरुद्धचे आचरण, स्वधर्माविरुद्धचे अनितीचे आचरण सर्व प्रकारच्या शोषणासाठी कारणीभूत असते. म्हणून सर्वांच्या परमकल्याणाचे साधन स्वधर्माचरण रूपी यज्ञ अर्थात कर्मयोग आहे. स्वधर्माचे फलाशारहित जबाबदारी घेणारे आचरण समाजात जसे जसे वाढत जाते तसे तसे हे शोषण कमी होत जाते. समाजातील दुःखाचे प्रमाण कमी होत जाते. परस्पर उन्नतीचे चक्र सुरू होते. हा सिद्धांत या श्लोकात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून माऊली ओवी 133 मध्ये म्हणजे पुढे पृष्ठ 222 वर ओवी 133 मध्ये माऊली काय म्हणतात? जे जीवन हेतू कारण विश्व येया. स्वधर्माचरण रूप यज्ञ हा जीवन हेतू कारण विश्व येया, विश्वाच्या जीवनाला कारण आहे. विश्वाची घडी सुव्यवस्थितपणे बसविण्यास कारण आहे. असा हा स्वधर्माचरण रूप यज्ञ आहे. जय येणे करुणी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देतील. कारण ह्या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छित फल देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवतागणा समजता योगक्षमू निश्चिता करीती तुमचा. योगक्षेम तुमचा निश्चित केला जाईल. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील, ऐसा परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. ही महत्वाची ओवी आहे. योगक्षेम तर पूर्वीला जाईलच, पण तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. तुम्ही जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धीस जाईल. म्हणजे तुमची सत्ता जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंतच्या जनकल्याणासाठी ची तुमची इच्छा सिद्धीस जाईल. तुम्ही जे करू म्हणाल ते अपयसे सिद्धीस जाईल. म्हणजे स्वतःसाठी तुम्ही करू म्हणाल हा तर भागच नाहीये, कारण अपेक्षा रहिततेने कर्म करावयाचं आहे. तर तुमची इच्छा कुठपर्यंत?
पोहोचते, तुमची सत्ता जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंत तुम्ही जे करू इच्छिता ते सिद्धीत जाईल. हा महत्वाचा सिद्धांत या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर कसं होतं, आपण मागे एका टीव्ही मॅन्युफॅक्चररच्या उदाहरणाद्वारे आपण पाहिलं. तिथे आपण काय पाहिलं की योगक्षेमम वाम्यहम कसं सिद्धीत जातं हे आपण विस्ताराने पाहिलं. पण त्या अधिकाऱ्याची इच्छा काय होती की टीव्ही मध्ये उचित बदल व्हावे आणि त्यामुळे लोकांच्यासाठी तो टीव्ही जास्त सुखकर आणि जास्त टिकाऊ व्हावा. तर ही इच्छा सुद्धा पूर्ण केलेली आहे. हे तिथे आपण पाहिलं नाही. ते ह्या श्लोकामध्ये कर्मयोगाच्या साधनेद्वारे कसं सिद्धीत जातं ते या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. आणि माऊलीने ते ह्या ओवीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जी इच्छा इतरांच्यासाठी मनात आणाल आणि त्या दिशेने तुम्ही कर्माचं आचरण सुरू कराल तेव्हा ती इच्छा पूर्ण होते, सिद्धीस जाते. वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महावृत्ती. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्याची. पसायदान प्रत्यक्षात अवतरण्याचे साधन कर्मयोग हे या ओवीद्वारे माऊलीने स्पष्ट केलं आहे. ओवीचा अर्थ आहे जसे ऋतुपतीच्या दारात, ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू, सर्व ऋतूंचा पती ऋतुपती असा हा वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी, वसंत ऋतूच्या काळात वनश्री विविध फुले व फलभार रूपी लावण्यासह निरंतर वास्तव्यास असते. त्याप्रमाणे कर्मयोगाचे आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतील. त्याच्या शब्दा समाजात खूप मान असेल, लोक त्यांचे अनुकरण करतील. त्यामुळे अशा व्यक्तींची संख्या थोडी वाढली, सायझेबल झाली की संपूर्ण विश्वातील मनुष्य, प्राणी, पक्षी, वृक्ष, पर्यावरण यांच्यासाठी पसायदान प्रत्यक्षात अवतरेल, असं माऊलीने वसंत ऋतूच्या दृष्टांताद्वारे येथे स्पष्ट केलेलं आहे. आता पुढील श्लोक 12 सिद्धांत सांगणारा. इष्टान भोगांही वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता ते दत्तान अप्रदाय एभ्य यो भुंक्ते स्तेन एवस. स्तेन एवस, स्तेन म्हणजे चोर, स्तेन एवस तो चोरच होय. कोण चोर होय ते अर्थाद्वारे आता पाहूया. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्टभोग म्हणजे वस्तुतः जी स्वधर्माचरण रूप यज्ञ करण्यासाठी आवश्यक असेल ती सामग्री न मागताच देत राहतील. अशा प्रकारे त्या देवतांनी दिलेली भोगरूप सामग्री त्यांना म्हणजे ईश्वराने दिलेली सामग्री जगद रूपाने साकार झालेल्या सर्वेश्वराच्या सेवेत अर्पण न करता जो स्वतःच भोगतो तो चोरच होय. स्तेन एवस, स्तेन म्हणजे चोर, तो चोरच होय. भगवंताने जी सामग्री तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही स्वधर्माचरण रूप यज्ञ करू लागलात आणि त्याद्वारे तुम्हाला जी समृद्धी प्राप्त होते, ती समृद्धी जर तुम्ही फक्त स्वतःसाठीच वापरलीत तर ती चोरीच होय आणि तसे वापर करणारा हा चोरच होय. आता दान देणे व अर्पण करणे यामधील फरक आपण याही आधी पाहिलेला आहे. आता परत पाहूया. दान व अर्पण करणे यातील सर्वांना माहीत असलेला फरक पुढील प्रमाणे आहे. दोन्ही मध्ये क्रिया एकच आहे. जे स्वतःचे आहे त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न करता ते दुसऱ्यास कायम स्वरूपी देणे, हे दान आणि अर्पण मध्ये साम्य आहे. पण ती क्रिया जेव्हा ईश्वराप्रती असते तेव्हा तिला अर्पण करणे म्हटले जाते व इतरा संबंधात असते तेव्हा तिला दान म्हटले जाते. खरा फरक पुढील प्रमाणे आहे.
ईश्वराला अर्पण करणे म्हणजे जे देत आहे ते ईश्वराचे आहे असे मनापासून समजून ते जगत रूपाने साकार झालेल्या ईश्वरास देणे. भक्तीची ही पार्श्वभूमी करीत असलेल्या कर्मास प्राप्त झाली की फलाकांक्षा रहितता जोपासणे सोपे होते. कर्मयोगाची साधना सोपी होते व सिद्धीत जाते. भक्तीमुळे ध्यान सोपे होते. भक्तीमुळे ज्ञानातील वृक्षता संपते व ज्ञानाची अपरोक्षानुभूती सुलभतेने प्राप्त होते. त्याचप्रमाणे भक्तीमुळे ज्ञान अनुभवास येणे सोपे होते. भक्तीमुळे सर्व साधना सोप्या होतात असे लक्षात घ्यावे. सांख्ययोगी कसा करतो? तो ज्ञानाच्या अंगाने जाणार असल्यामुळे तो कसा करतो? सांख्ययोगी स्वतः जवळील सामग्री म्हणजे शरीर, मन, बुद्धी, सत्ता, संपत्ती इत्यादी प्रकृतीची समजून नामरूपाचे अलंकार धारण करून जगताकार झालेल्या ब्रह्मास अर्पण करतो. भक्त काय करतो? भगवंताने दिलेली स्वतः जवळील सामग्री म्हणजे शरीर, मन, बुद्धी, सत्ता, संपत्ती इत्यादी जनतेतील प्रत्येक व्यक्ती जनार्दन आहे या भावनेने खर्ची घालतो, अर्पण करतो. जनता जनार्दन त्यास तो देत आहे. म्हणजे दान देत आहे का? नाही, जनता जनार्दनास देत आहे. जनार्दनाने दिलेले तो जनता जनार्दनास देत आहे म्हणजे अर्पण करीत आहे. संपत्ती खर्च करून सेवा करणे. अर्पण करण्याचे प्रकार: संपत्ती खर्च करून सेवा करणे, शरीराद्वारे सेवा करणे, बुद्धी खर्ची घालून सेवा करणे. प्रत्येक सेवेचे वेगळे महत्व व वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यात आनंद आहे. ज्ञानपूर्व भक्तीत जसा आनंद आहे तसाच आनंद कर्मयोग सिद्धीत जाण्यापूर्वी केलेल्या सेवेत आहे. भक्ती ही ज्ञानपूर्व असताना म्हणजे ज्ञान अपरोक्षानुभूतीस येण्यापूर्वी सुद्धा आनंददायी आहे आणि ज्ञान ची अपरोक्षानुभूती प्राप्त झाल्यानंतर ती अत्यंत आनंददायी आहे. अशा रीतीने भक्ती ही ज्ञानपूर्व अवस्थेत आणि ज्ञानोत्तर अवस्थेत आनंददायी आहे. त्याचप्रमाणे कर्मयोग सिद्धीत जाण्यापूर्वीही आनंददायी आहे. स्थितीस गेल्यानंतर तर आहेच आहे. असं इथे लक्षात घेतलं की कर्मयोगाची साधना सुखे नैव सुरू राहते. कारण साधना काळात सुद्धा आनंदाची प्राप्ती आहे. ती आनंदाची प्राप्ती कर्तव्यपूर्तीद्वारे जो आनंद प्राप्त होतो त्याही पुढे एक पाऊल आहे असं इथे लक्षात घ्यावं. अशा व्यवहाराद्वारे प्राप्त होणारे भगवंतांचे मातेसारखे असलेले सानिध्य, त्याद्वारे मिळणारा चिंतारहित आनंद माऊलींनी श्लोक 6 व 7 वरील ओवी 82 ते 86 मध्ये सांगितलेला आहे. कुठे? अध्याय 12 मध्ये हा सांगितलेला आहे. तो आपण त्यावेळेस तिथे पाहणार आहोत. तर कर्म अर्पण करण्याची साधना अध्याय 9 मध्ये सांगितलेली आहे. ती आपण थोडक्यात पाहूया. कारण कर्म अर्पण करणे आणि कर्मयोगाच्या आचरणामध्ये सुख आहे. तर मग ते अर्पण करणं किती महत्वाचं आहे आणि ते भगवंतांनी कुठे सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. ते आहे पृष्ठ 121 वर. पृष्ठ 121 वर ओवी 271. देखे जे तू लाले कर्म निपजे, ते तुले अधिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. करणीय उचित विहित नियत कर्मच ते आकार घेत असताना, देखे जे तुलाले कर्म निपजे, कर्म आकार घेत असताना भगवंतास अर्पण करणे, कर्माच्या सिद्धी असिद्धी संबंधाने समता जोपासण्यासाठीचा तसेच कर्मासंबंधाने फलेच्छेचे जाणीवपूर्वक टाकून देणे ही साधना
सोप्या मार्गाने सिद्धीस नेणारा उत्तम उपाय आहे. काय आहे उपाय? जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे. जनता जनार्दनास जसे जसे कर्म निपजेल तसे तसे अर्पण करावे. तर करणीय कर्म तेही शुद्ध करून भगवंतास अर्पण करावे. तर अध्याय 9 श्लोक 27 मध्ये भगवान काय म्हणतात? यत करोषि यतश्नासी यज्जुहोषि ददासी यत पश्यासी कौंतेय तत्कुरुष्य मदर्पणम. तर या श्लोकामध्ये यत हा शब्द प्रयोग 5 वेळेस केलेला आहे. म्हणजे प्रत्येक क्रियेसाठी हा शब्द प्रयोग केलेला आहे. सर्व कर्म मला अर्पण कर असा उपदेश करताना म्हणतात, हे अर्जुना, तू जे काही करतोस, जे काही भोजन करतोस, अर्थात शरीराद्वारे होणाऱ्या दशेंद्रिय मन बुद्धीद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया करतोस, जे हवन करतोस, जे काही यज्ञ व यज्ञ प्रत्यर्थ करतोस, जे काही दान इष्टापूर्त कर्माद्वारे व सेवेद्वारे देतोस, आणि जे काही तप अर्थात इंद्रिय निग्रह, प्रत्याहार, कर्तव्याचे पालन, प्रतिकूल परिस्थिती प्रसन्नतापूर्वक सहन करणे, अपरिग्रह, तीर्थाटन, व्रतवैकल्ये, अनुष्ठान, भजन, कीर्तन, श्रवण, चिंतन, मनन, वाचन, ध्यानाभ्यास, गुरुसेवा असे आध्यात्मिक कर्म करतोस, मृदू व हितकर बोलण्याद्वारे वाणीचे तप असे सात्विक असलेले जे सर्व कायिक वाचिक मानसिक तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. भगवंतानी या श्लोकामध्ये अध्याय 9 श्लोक 27 मध्ये यत म्हणजे जे काही हे पद श्लोकात 5 वेळेस सांगून प्रत्येक क्रिया प्रत्येक कर्म अर्पण करणे महत्वाचे आहे असे सांगितले आहे. स्वतःची वस्तू दुसऱ्या देणे हे दान, पण भगवंतांचे आहे ते भगवंतास देणे म्हणजे अर्पण करणे असे लक्षात घेऊन अर्पण करावे. ते साधना करण्यासाठी कर्म अर्पण करताना स्वतःसह कर्म अर्पण करावे. कर्म करताना स्वतःचे मन बुद्धी इंद्रिये ही भगवंतांची सामग्री आहे ही भावना ठेवावी. अकरणीय कर्म व स्वतःमधील असुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे ते अर्पण करणे मुळीच योग्य नाही. किंबहुना संभवत नाही की असुरी संपत्ती सुद्धा मी अर्पण करून टाकली भगवंतांना. हा दांभिकपणा आहे. कारण असुरी संपत्ती जर तुमच्या जवळ असेल आणि त्याद्वारे तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागतं असं लक्षात घ्यावं. करणीय व शुद्ध असलेले सर्व कर्म वरील पद्धतीने अर्पण केल्याने कर्माशी मी व माझे याद्वारे असलेला संबंध संपतो. अशा रीतीने कर्मबंध संपतो. कर्मयोगाद्वारे अशा रीतीने कर्मबंध संपतो. तर आता आपण इथे 5 मिनिटाचा मध्यंतर घेऊया आणि 5 मिनिटानंतर आपण पुढील अभ्यास वर्ग सुरू करूया. माझी माऊली. माझी माऊली. तर आपण कर्मयोगाचा सिद्धांत जो श्लोक 12 मध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे तो आपण पाहत आहोत. आणि आता आपण पृष्ठ 215 वर आहोत. योगक्षेमम वहाम्यहम प्रत्यक्षात अवतरण्याचे साधन आहे कर्मयोग. भगवंताने प्रकृतीच्या माध्यमातून दिलेली सामग्री तन मन धन सत्ता कीर्ती इत्यादी इतरांच्यासाठी अपेक्षा रहिततेने वापराल तर तुमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाची काळजी भगवंत निश्चित घेतात. योगक्षेमम वहाम्यहम हा अनुभव प्रत्यक्षात येतो. जो भगवंतांनी अध्याय 9 श्लोक 22 मध्ये सांगितलेला आहे.
सामग्री इतरासाठी वापरताना मोबदल्यात मान सन्मान मिळावा ही सुद्धा अल्पांशाने का होईना चोरीच आहे. स्तेन एवस, एवढी पण मानपानाची अपेक्षा करणे ही सुद्धा एक प्रकारे चोरीच आहे. रागी म्हणजे अपेक्षा करणाऱ्या आणि भोगी व्यक्ती घरात प्रिय नसतात. मग अशा व्यक्ती भगवंतांना कशा प्रिय असू शकतील असं लक्षात घ्यावं आणि स्वधर्माचरण रूप यज्ञाचं म्हणजे कर्मयोगाचं आचरण सुरू ठेवावं. हे करता येतं आचरण. त्यामुळं ब्रह्मदेवाने जी सृष्टीची रचना केलेली आहे त्या रचनेचं वैशिष्ट्य आता आपण इथे पाहूया. खऱ्या अत्यावश्यक गरजा कमी असतात व त्यांची सोय भगवंतानी विपुलतेने केलेली असते. विपुलतेमुळे हे आपल्या लक्षात येत नाही. हा आपला कद्रूपणा आहे. भगवंत सृष्टीची रचना विपुलतेतून करतात. मनुष्य संसाराची रचना दुर्मिळतेतून, दुष्काळाच्या अनुपलब्धीच्या दृष्टिकोनातून करतो. God operates world from abundance and humanity operates from scarcity. म्हणून जीवनासाठी मुळीच आवश्यक नसलेला हिरा मानवासाठी अत्यंत मौल्यवान असतो. हिरा पोटात गेला तर मृत्यू येतो असं म्हटलं जातं, कारण तो दुर्मिळ असतो इतकंच. त्यामुळं हिरा अत्यंत मूल्यवान. भगवंताची रचना या उलट. बालकाच्या दुधाची सोय अत्यावश्यक, ती जन्मण्यापूर्वी भगवंत पूर्ण करतात. हवेशिवाय 5 मिनिटं जगणे अशक्य, इतकी आवश्यक हवा ती सर्वांना विपुलतेने मिळते. पंखा एसीची खरी गरज नाही. पाण्याशिवाय 3-4 दिवसापेक्षा जास्त जगणे अशक्य, ते पाणी विपुलतेने भगवंताने उपलब्ध केलेले आहे. ते पाणी दूषित करणे व बिस्लेरीची बाटली विकत घेणे हे आपले कर्तृत्व आहे. शरीरातील घटकात मीठ सर्वात महत्वाचे, ते सर्वात स्वस्त व विपुलतेने उपलब्ध. गर्भ तयार होण्यासाठी 1 शुक्राणू लागतो, परंतु सर्व प्रजाती मनुष्याची प्रजाती सुरू राहावी म्हणून एका संभोगात काही लक्ष शुक्राणू संक्रमित होत असतात. इथे एक महात्मा गांधीचं एक वचन लक्षात घेण्यासारखं आहे. महात्मा गांधी म्हणतात, अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. अर्थात सर्वांच्या गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य माता पृथ्वीमध्ये आहे, पण न संपणारा सर्वांचा लोभ पूर्ण करणे पृथ्वीस शक्य नाही. आजच्या काळातला जर पाहिलं आपण तर अन्नासाठीचे, शिक्षणासाठीचे, वैद्यकीय गरजासाठीचे कायदे शासनाने मंजूर केलेले आहेत. त्यामुळे कर्मयोगाचे आचरण करणे कसे शक्य आहे ही भीती वृथा आहे. प्रजापिता ब्रह्माने सर्वांना, देवता, प्राणी, मनुष्य आपापले कर्तव्य पालन करण्याची आज्ञा श्लोक 9 ते 12 द्वारे दिली आहे. केवळ मनुष्यच आपल्या अज्ञानाने मर्यादाचा भंग करतो व परिग्रहाच्या मागे लागतो. कर्मफलाविषयी ममता आसक्ती ठेवतो, परिणामी बंध निर्माण करतो आणि मोक्षाला दूर करतो. अशा व्यक्तींना स्वतःच्या कर्माचे फळ स्वतःला तर भोगावेच लागते, पण त्यांच्याद्वारे केलेल्या कर्माचा प्रभाव संपूर्ण संसारावर पडतो. उदाहरणार्थ, जंगलतोडीमुळे पूर, दुष्काळ असे चक्र तयार होते. ग्लोबल वॉर्मिंग होते. प्लास्टिक, डिटर्जंट, न्यूक्लिअर वेस्ट या कुजून नष्ट न होणाऱ्या नॉन बायोडिग्रेडेबल वस्तूंची निर्मिती पर्यावरणाचा समतोल ढासळते. स्वतःची लघवी, शौच व्यवस्थित ठिकाणी न केल्यास रोगराई पसरते इत्यादी. म्हणून परस्परांच्या, स्वतःच्या व इतरांच्या उन्नतीसाठी प्रजापती ब्रह्माने श्लोक 9 ते 12 द्वारे स्वधर्माचरण रूप यज्ञासाठी कर्तव्य कर्म करण्यास सांगितले आहे. तसेच अशा यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्टभोग देतात असे सांगितले आहे. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पासी.
सर्व सुखासह मूर्तिमंत देव तुमचा शोध काढीत तुमच्या पाठीमागे येईल. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मेक निरत वर्ताल बापा. की झालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होवणे स्वादा विषयाचिया. तीही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. अशा पद्धतीने जो वागेल, विमुख होईल गुरु भक्ती, आदर न करील अतिथी, संतोषू नेदिल ज्ञाती आपुले. जो गुरु भक्तीला विन्मुख होईल, अतिथीचा आदर सत्कार करणार नाही, जो आपल्या जातीस मनुष्य जातीस संतोष देणार नाही. चोर कोण, त्याचं निरूपण माऊली करत आहेत. असं करत असताना संतोष नेदिल ज्ञाती आपुले हे सुद्धा स्वधर्माचरण रूप यज्ञाच्या विरोधात असलेलं आचरण आहे, असं माऊली सांगत आहेत. इथे ज्ञाती म्हणजे जाती या शब्द प्रयोगाकडे नकारात्मकतेने पाहू नये. निष्काम कर्म, फलाकांक्षा रहित कर्म, सेवा ठरविताना स्वतःसाठीचे, कुटुंब, समाज, देशासाठीचे असे उत्तरोत्तर विचार करून कर्म ठरवावे. म्हणजे स्वतःसाठीचं कर्म ठरवायचं, मग ते एकदा ठरवलं की मग कुटुंबासाठीचं स्वतःचं स्वधर्माचरण रूप असलेलं काय कर्म आहे ते ठरवायचं, मग समाजासाठी, देशासाठी स्वधर्माचरण रूप आपलं कर्म काय आहे ते ठरवायचं. अशा रीतीने ठरवत असताना समाजाचाच भाग असलेली स्वतःची जात आहे, त्यामुळे प्रत्येकाने जर आपल्या जातीसाठी जर स्वधर्माचरण रूप यज्ञ केला तर अर्थातच सर्व देशासाठी तो सिद्धीस जाईल. समाज या शब्द प्रयोगात जात अंतर्भूत आहे. सेवा ठरवायची आहे, त्यामुळे नकारात्मकतेचा प्रश्नच येत नाही. या अर्थाने जो आपल्या जातीस संतोष देणार नाही तो चोरच होय. ऐसा स्वधर्म क्रिया रहितो अथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू होईल जो. तो फक्त भोगासक्त होईल. तया मग अपावो थोर आहे, तेणे जे हातीचे सकळ जाये, लेखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. त्याला मोठा अपाय होऊ शकतो. मग अपावो थोर आहे, भोगासक्त व्यक्ती भोगामध्ये प्रसंगी व्यसनामध्ये वाहवत जाते, तिचे उत्तरोत्तर अधपतन होते. त्यामुळे हाती आलेली सर्व सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य निघून जाते. प्राप्त असलेले भोगही भोगावयास मिळत नाहीत. प्राप्तही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मो जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसे दीपासवे हरपला, प्रकाशू जाय. जर स्वधर्माचा लोप झाला तर स्वतःच्या व जगताच्या सर्व सुखाचा आधार नष्ट होतो, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. ज्याप्रमाणे दिवा मालवल्यावर प्रकाश जातो व त्यासोबत दिवाही दिसेनासा होतो, तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रता वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. तर तयार केलेला आदर्श निजवृत्तीद्वारे तपासणे हा आपण ग्रहपाठामध्ये घेतला होता, आणि ज्यांनी केला नसेल हा ग्रहपाठ त्याने अवश्य करावा. जे आपण मागच्या अभ्यास वर्गामध्ये जे आपण व्हिजन स्टेटमेंट तयार केलेलं आहे, त्या व्हिजन स्टेटमेंटची तपासणी निजवृत्तीद्वारे म्हणजे इंट्रोस्पेक्शनद्वारे त्या व्हिजन स्टेटमेंटची तपासणी करावयाची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, प्रजा हो निजवृत्तीचा म्हणजे अंतर्मुख राहून स्वतःचे आचरण स्वधर्मानुरूप आहे किंवा नाही हे साक्षी भावाने विवेकाने सतत तपासणाऱ्या वृत्तीचा, इंट्रोस्पेक्शनचा, आत्मनिरीक्षण करणाऱ्या वृत्तीचा त्याग जेथे होतो तेथे स्वतंत्रतेची, मुक्तावस्थेची वस्ती वास्तव्य घडत नाही. तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. तर असा हा निजवृत्तीद्वारे तपासण्याचा ग्रहपाठ करणे
आवश्यक आहे, तरी आणि स्वतः चिंतन करत असताना निजवृत्तीचा अनुभव घ्या, हे इथं लक्षात घ्यावं. निजवृत्तीद्वारे आत्मनिरीक्षण करणाऱ्या वृत्तीद्वारे तपासण्याची रीत आता आपण पाहूया. वर सांगितलेली निजवृत्ती म्हणजे इंट्रोस्पेक्शन, आत्मनिरीक्षण करणारी वृत्ती तुकाराम महाराजांनी त्यांच्या सुप्रसिद्ध असलेल्या वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरे या अभंगाच्या अखेरच्या 6व्या चरणात स्पष्ट केली आहे. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. मन आणि संवाद यांना पुढील प्रमाणे लक्षात घ्यावे. मनात आपोआप विचार येत राहणे हे विसंवादी मन आहे, मनाचे लक्षण आहे. जाणीवपूर्वक विचार करणे हे बुद्धीचे वैभव आहे. स्वतःमधील बदल, स्वतःची आध्यात्मिक प्रगती जाणून घेण्यासाठी, तसेच एखाद्या आध्यात्मिक सिद्धांताचे जसे आत्मा अनात्मा विवेकास, आत्मा व अनात्मा यांना यथार्थतेने जाणून घेण्यासाठी मनाद्वारे 2 भूमिका तयार कराव्यात. जणू काही 2 व्यक्ती व त्यातील एका भूमिकेने दुसऱ्या भूमिकेशी वाद करावा. काय आहेत शब्द? तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. जणू काही 2 व्यक्ती व त्यातील एका भूमिकेने दुसऱ्या भूमिकेशी वाद करावा. या दोन्ही भूमिका कल्पित, स्वनिर्मित आहेत. याबद्दल सतत सजगता, अवेअरनेस जोपासणे आवश्यक आहे. हे मनाशी संवाद साधणे, मनाद्वारे संवाद साधणे, स्वतःच्या मनाशी आध्यात्मिक ज्ञान साधना अनुभव या संबंधाने साधक चर्चा करतो. आपले स्वतःचे म्हणणे आपणाशी स्वतःशीच सांगतो. तोच विचार मनात येणार नाही याबद्दल दक्ष राहावे. ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या मनाशी संवाद साधत असता त्यावेळेस तोच विचार मनात येणार नाही याबद्दल दक्ष राहावे. कारण सजगता जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. मनास विसंवादी होऊ देऊ नये. अशा पद्धतीने निजवृत्तीचा, आत्मनिरीक्षण करणाऱ्या वृत्तीचा उपयोग करावा. स्वतःशी बडबडणे, पुटपुटणे हा मानसिक आजार आहे, विसंवादी मन आहे. हे विसंवादी मनाचे लक्षण आहे, हेही विसरू नये. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. आतापर्यंत जे स्वधर्माचरणा विरुद्धचे जे आचरण आहे ते सांगितलं. आणि असं जो करेल, जो स्वधर्म सांडील म्हणजे जो स्वधर्माचरणाचं आचरण करणार नाही, तया ते काळू दंडील, प्रकृती रूप काळ शिक्षा करेल. चोरू म्हणून हरील, हा केवळ चोरच दांभिक आहे म्हणून त्याचे सर्वस्व हरण करील. मग सकळ दोषू भवते, गिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसे त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविध पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, कल्पांतीही सर्वता प्राणीगण हो. कसं अधपतन होतं आणि कसा कसा त्याला त्रास होतो हे माऊलीने सांगितलं. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननो. चतुराननो म्हणजे 4 मुख असलेले ब्रह्मदेव. काय म्हणतात? म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंट्रोस्पेक्शन असलेली वृत्ती, निजवृत्ती, स्वतःला तपासण्याची वृत्ती त्यागू नये. इंद्रिये बरळू नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननो. म्हणून निजवृत्ती कधीही सोडू नका आणि इंद्रियांना स्वैराचारी होऊ देऊ नका, असे ब्रह्मदेव प्रजेला उपदेश करते झाले. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंभव नये. म्हणून तुम्ही समजती आपला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणीपत असे. म्हणून स्वधर्माचरणाचं आचरण करत राहावं असं पुढत पुढती म्हणजे पुढील श्लोकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय आहे पुढील श्लोक? यज्ञशिष्टशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे,
भुंजते ते त्वघम पापा ये पचन्ति आत्मकारणा। यज्ञशेष यज्ञशिष्ट शिनाहा यज्ञशेष यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे सत्पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात, सर्व किल्बिषे मुच्यन्ते। परंतु जे स्वतः करिताच अन्न शिजवितात ते पापी लोक अन्नाच्या रूपाने पापच भक्षण करतात। भगवंताने प्रकृतीच्या माध्यमातून स्वतः दिलेली सर्व सामग्री शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, द्रव्य, सत्ता, दैवी संपत्ती इत्यादी सह जनहितार्थ समग्रतेने, अपेक्षारहिततेने, सजग चित्ताने, साक्षी भावाने वापरल्यानंतर जे शिल्लक राहते ते, अर्थात स्वधर्माचरण रूप यज्ञ सिद्धीस गेल्यानंतर जे शिल्लक राहते ते, ज्याला यज्ञशेष म्हटलं जातं, स्वतःचा व कुटुंबाचा निर्वाह, भविष्यातील औषध पाणी इत्यादी बेसिक नीड्स अँड मिनिमम सिक्युरिटी नीड्स सारख्या असणाऱ्या आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी त्यात लिप्त न होता वापरावे। कर्माबाबत अशी जीवनशैली धारण केल्याने विनाशी असलेले सर्व वापरले जाते व अविनाशी असलेला आत्मा, आत्म्याचा आनंद अनुभवण्यासाठी शिल्लक राहतो। अर्थात आत्म्याचा आनंद भोगावयास मिळतो। जे लोक विनाशी सामग्री स्वतःकरिता वापरतात, अन्न स्वतःसाठी शिजवतात, ते अन्नाच्या रूपाने, त्या सामग्रीच्या रूपाने, त्या परिग्रहाने पापच भक्षण करतात, अर्थात आत्मस्वरूपापासून दूर दूर जातात। त्यामुळे यज्ञशेष खावयाचा आहे आणि जे संपूर्ण प्राप्त झालेलं आहे ते स्वतःसाठी वापरून घेतात, ते आत्मस्वरूपापासून दूर दूर जातात। देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीय समृद्धी विनियोगो करे। गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी, निमित्तादिकी यजे पितरोद्देशे। या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता, भूतशेष स्वभावता उरे जय जय। अशा रीतीने स्वधर्माचरण रूप यज्ञ केल्यानंतर जे उरते ते सुखे आपुले घरी, कुटुंबेसी भोजन करी, की भोग्यची ते निवारी कल्मशांते। अर्थात उर्वरित अन्नाचे व समृद्धीचे आपल्या घरी कुटुंबासह जो सेवन करतो, भोग घेतो, असा भोग घेणे पापाचे निवारण करते। ते यज्ञ वशिष्ठ भोगी म्हणून सांडीचे तो अघी, जयापरी महारोगी अमृत सिद्धी। अमृताचे सेवन केल्याने महारोग म्हणजे विविध मोठे रोग जसे रोग्याला सोडून जातात, तसे जो यज्ञ वशिष्ठाचा भोग, यज्ञ करून उरलेल्या यज्ञशेषाचा भोग घेतो त्याला पातके सोडून जातात। ओवीमध्ये महारोगी हा शब्द आहे। काही ठिकाणी महा आणि रोगी यांना एकत्र करून महारोगी म्हटलेलं आहे। जुन्या काळात कुष्ठरोगाला महारोग म्हणत असत, लेप्रसीला महारोग म्हणत असत। ते एका रोगासंबंधाने इथे सांगितलेलं नाही आहे। तर अमृताचं सेवन केल्यानंतर सर्वच महारोग जसे चालले जातात त्याप्रमाणे यज्ञशेषाचं सेवन जो करतो त्याला पातके सोडून जातात। की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रंते लेशा, तो शेषभोगी तैसा नाकळे दोषा। म्हणून स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेसी। म्हणून स्वधर्माचरणाने, न्यायाने, नीतीने जे द्रव्य, सत्ता, समृद्धी, कीर्ती मिळेल, अर्जित होईल, त्याचा विनियोग स्वधर्मवाढीसाठी करावा। मग जे उरते त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा। म्हणजे स्वधर्माचरण रूप यज्ञाचं आचरण करताना जे जे अर्जित होतं त्या सर्वांचा उपभोग घ्यावयाचा नाहीये, तर त्याचा विनियोग स्वधर्मवाढीसाठी करावा आणि मग जे उरते त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा। तर काय म्हटलं जातं,
ज्यांना कर्मयोगाचा सिद्धांत पूर्णपणे कळलेला नाही, अर्धवट कळलेला आहे, ते काय म्हणतात, सर्व अशा अपेक्षा सोडून द्यायचा आहे, निष्काम कर्म करावायचं आहे, मग नोकरी करायची आणि पगार घ्यायचा नाही का? त्यांच्यासाठी ही ओवी विशेष महत्वाची आहे. पगार घ्यायचा आहे, पण त्या पगारीद्वारे सुद्धा जर जास्तीच प्राप्त झालेलं असेल तर ते स्वधर्माचरणामध्ये इतरांच्या समृद्धीसाठी खर्ची घालावायचा आहे आणि उरलेल्या निधीचा, समृद्धीचा उपभोग घ्यावयाचा आहे. यासाठीच एक उदाहरण इथे मला सांगावंसं वाटतं. आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं उदाहरण होतं. त्यांना जितका पगार मिळत असे त्यापैकी ते फक्त आवश्यक तितकाच पगार उचलत असत. संसाराला जितका लागतो तितकाच पगार उचलत असत. त्या काळात 5,000 रुपये सुद्धा खूप खूप होते. असं आपण एक आकडा समजण्यासाठी आकडा घेऊया. तर ते 5,000 रुपये पगारीद्वारे घरी आणत असत आणि उर्वरित पगार घरी आणत नसत. घरी आणलेल्या पगाराचा खर्च ते पत्नीला देत असत आणि पत्नी सर्व खर्च करत असते. मग पत्नीने एक गॅजेट उत्पन्न आलं, समजा मिक्सर घरी आणलं तिने विकत, आणि मग लालबहादूर शास्त्रीने विचारलं की तुला याचे पैसे कुठून आले? तर ती म्हणाली की तुम्ही जे मला 5,000 देत होता त्याच्यातले मी 200 रुपये वाचवत होते आणि ते वाचवल्यातून हे गॅजेट मी विकत घेतलं. मग काय करावं लालबहादूर शास्त्रीने? 200 रुपये जास्तीचे असतात का? मग त्याने आता 4,800 रुपये पगार घ्यायला सुरुवात केली. थोडक्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण पूर्ण पगार तुम्ही घरी आणला तरी घरी आणलेला पगार स्वतःसाठीच खर्च न करता त्यातील जितका तुम्हाला सेवेमध्ये खर्च करता येतो, स्वधर्माचरण रूप यज्ञाच्या आचरणामध्ये खर्च करता येतो तितका करावा आणि उर्वरित जो तुम्हाला लागतो सध्या आणि वृद्धापकाळी तुम्हाला तुमच्या ज्या सिक्युरिटी नीड्स आहेत, मिनिमम सिक्युरिटी नीड्स आहेत, तर त्या पूर्ण करण्यासाठी जे लागतं तेवढं ठेवावं आणि उर्वरित स्वधर्माचरणासाठी म्हणजे इतरांच्या हितासाठी, इतरांना सुखाने समृद्ध करण्यासाठी तुमची सत्ता जिथपर्यंत जाते तिथपर्यंतच्या लोकांना समृद्ध करण्यासाठी वापरावं. हा असा इथे महत्वाचा सिद्धांत माऊलीने सांगितलेला आहे. हे वाचुनी पार्था राहतो नाही अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. तर भगवंतानी ही ब्रह्मदेवाची कथा इथपर्यंत सांगितली. असा इथे समारोप आता माऊलीने सुरू केला आहे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही. जे लोक देहालाच मी म्हणतात आणि विषयांना भोग्य म्हणतात यापेक्षा वेगळे काही असू शकते हे ते जाणत नाहीत. हे यज्ञोपकरण सकळ नेणत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. हे यज्ञोपकरण सकळ नैनत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहते. अहम बुद्धी म्हणजे अहंकार, मी मी मिळविणारा, मी भोगणारा एवढेच जाणते. देह मी आत्मा नसून स्वधर्माचरणाद्वारे साधावयाच्या स्वधर्म यज्ञाचे उपकरण साधन आहे. देह काय आहे? यज्ञोपकरण. हे न जाणल्यामुळे देहाच्या ठिकाणी मी व देहाने केलेले मी केले असे बरळतात. नैन तसा ते बरळ. अशा प्रकारे देहाहंकार व कर्तृत्वाहंकार जोपासणारी बुद्धी म्हणजे अहम बुद्धी केवळ भोगणे जाणते. अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. मी केले, मी मिळविले, हे माझे, मी मिळविलेले, मी वापरून मी सुख मिळविणार अशा पद्धतीने अहम बुद्धी फक्त भोगू पाहते. कसं पाहते? हे मी मिळविलं म्हणजे कर्तृत्व अहंकार. हे मी भोगणार, ते भोगण्याचा मला अधिकार आहे, हे भोगणार हा भोक्तृत्व अहंकार. अशा पद्धतीने अहम बुद्धी ही देहाहंकार, कर्तृत्व अहंकार, भोक्तृत्व अहंकाराद्वारे फक्त भोगू पाहते. भोग प्रवृत्तच राहणे जाणते. मी आणि माझे कुटुंबीय मिळून भोगू असे जाणते.
माझे कुटुंबियामध्ये सुद्धा पुन्हा मी महत्वाचा असतो. अशा रीतीने अहम बुद्धी मी आणि माझा भोग एवढेच जाणते. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापी पातके सेविती जाण. जे संपत्ती जाता आघवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. जे संपत्ती जात आघवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. स्वतःच्या नियंत्रणात जे जे आहे ते सर्व स्वधर्माचरण रूप यज्ञासाठी हवन द्रव्य मानावे. मिळविलेली स्वतःच्या नियंत्रणात असलेली सर्व संपत्ती जात सामाजिक धार्मिक संस्था व शासन याद्वारे प्राप्त असलेली सत्ता, म्हणजे फक्त शासनाद्वारे असलेली सत्ता असं नाही आहे. सामाजिक व धार्मिक संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही उच्च पदस्थ असाल तर तेथे सुद्धा तुम्हाला सत्ता प्राप्त असते. अशी असलेली प्राप्त असलेली सत्ता स्वतःचे ज्ञान अनुभव द्रव्य वस्तू मन बुद्धी शरीर इंद्रिये दैवी संपत्ती हे स्वधर्म यज्ञासाठी हवन द्रव्य मानावे. तुमच्याकडे असलेली सर्व दैवी संपत्ती तुमचं मन बुद्धी हे सर्व हवन द्रव्य मानावे. मग ही संपत्ती जात उचित कर्म करण्यासाठी म्हणजे स्वधर्म यज्ञात आदिपुरुषास जगत रूपाने साकार झालेल्या निराकार ब्रह्मास किंवा चतुर्भुज भगवंतांना म्हणजेच जनता जनार्दनास अर्पण करावे. हे सांडोनिया मूर्ख, आपण पेया लागी देख, निपजवैती पाक नानाविध. हे करण्याचे सोडून मूर्ख लोक स्वतःच्या भोगाकरिताच नाना प्रकारचे अन्न म्हणजे सत्ता संपत्ती कीर्ती स्त्री पुत्रादी नाती इत्यादी निर्माण करतात. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. ज्या अन्नापासून स्वधर्म यज्ञ सिद्धीत जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो असे ते हे अन्न सामान्य जेवणातील अन्न नाही. हे कशाबद्दल बोलणं चाललेलं आहे? यज्ञशेषाबद्दल बोलणं चाललेलं आहे. जे काही स्वतःला प्राप्त झालेलं आहे ते इतरांच्यासाठी खर्च घातल्यानंतर जे शिल्लक राहतं तो जो यज्ञशेष आहे त्या संबंधाने काय म्हणतात? हे सामान्य जेवणातील अन्न नाही. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. या अन्नाला स्वधर्माचरण रूप यज्ञातील यज्ञशेषाला साधारण अन्न समजू नये. हे अन्न ब्रह्मरूप जाण, कारण ते या विश्वाच्या जीवनाला कारण आहे. परमेश्वराला ज्या प्रकारचे जगत अभिप्रेत आहे प्रत्येक व्यक्ती आत्मानंदाने संतुष्ट त्या जीवनाला हे अन्न साधन आहे. आपण काही वेळापूर्वी जे विविध प्रकारचे शोषण पाहिलं त्या सर्व प्रकारचे शोषण आणि दुःख संपविण्यासाठी स्वधर्माचरण रूप यज्ञ हे साधन आहे. जीवन हेतू कारण विश्व यया. आता पुढे जी सृष्टीची रचना आहे ती कशी आहे ती श्लोक 14 व 15 द्वारे सांगितलेली आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. पावसापासून अन्न संभवते. पर्जन्यात अन्न संभव हा यज्ञापासून पाऊस होतो. यज्ञात भवति पर्जन्यो आणि विविध कर्मामुळे यज्ञ घडतो. यज्ञ कर्म समुद्भव हा. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्मा अक्षर समुद्भवम, तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. स्वधर्माचरण रूप यज्ञात सर्व व्यापी परमात्मा नित्य स्थित आहेत असा सिद्धांत या श्लोकात सांगितला आहे. यज्ञासाठीचे विहित कर्म वेदाने प्रकाशित केले आहे. वेद परमात्म्यापासून परमात्म्याच्या श्वासातून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्व प्रकाशक अविनाशी वेद वेदरूपाने परमात्मा यज्ञात म्हणजे कर्तव्य कर्मात स्वधर्माचरणात नेहमीच प्रतिष्ठित आहेत. परमात्म्यापासून वेद प्रकट होतात. वेद कर्तव्य पालनाचा विधी सांगतात. कर्तव्य कर्माच्या पालनाने यज्ञ होतो
आणि यज्ञाने पाऊस पडतो. पावसामुळे अन्न व अन्नामुळे प्राणी निर्माण होतात. प्राण्यापैकी मनुष्य कर्तव्य कर्माच्या पालनाने यज्ञ करतात. अशा प्रकारे हे सृष्टी चक्र चालते. तात्पर्य, जेथे निष्काम भावाने कर्तव्य कर्माचे पालन, स्वधर्माचरणाचे पालन केले जाते, ओवी 78 प्रमाणे कर्म निर्धारित करून समग्रतेने व साक्षी भावाने केले जाते, तेथे परमात्मा असतात. तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. असे साक्षी भावाने व फलाकांक्षा रहिततेने केले जाणारे ऐहिक परमार्थिक सर्व विहित करणीय कर्माचे नाव यज्ञ आहे. या भूमिकेतून केलेले विद्यार्थ्याचे अध्ययन, वैद्याचे औषध देणे, दुकानदाराचा व्यापार, नौकरांची नोकरी हे सर्व यज्ञ आहे व तेथे परमात्मा नित्य स्थित आहेत. तुम्हाला जे नियतकर्म प्राप्त झालेले आहे ते तुम्ही स्वधर्माचरण रूप यज्ञाद्वारे जेव्हा करता त्यावेळेला तेथे परमात्मा नित्य स्थित आहेत. मग ते वैद्यकीय व्यवसाय असो, विद्यार्थ्यांचं अध्ययन असो, अध्यापन तर आहेच, पण विद्यार्थ्याचं अध्ययन सुद्धा त्या ठिकाणी ते जर का स्वधर्माचरण रूप यज्ञाप्रमाणे केलं तर तेथे सुद्धा परमात्मा नित्य स्थित आहेत. दुकानदाराचा व्यापार असो, नोकरांची नोकरी असो, मग ती शासनातील असो, मल्टीनॅशनल कंपनीतील असो किंवा साध्या दुकानदाराकडे केलेली नोकरी असो, ती जर का स्वधर्माचरण रूप यज्ञाप्रमाणे केली तर तेथे परमात्मा नित्यतेने स्थित आहेत. अनास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञे जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासी अधिब्रह्म वेदरूप. तया वेदाते परात्पर, प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. भगवंत सगळीकडे कसे आहेत? ब्रह्म अक्षर समुद्भवम हा सिद्धांत या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलेला आहे. तया वेदाते परात्पर, प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. आणि त्या वेदांची उत्पत्ती परापरा प्रकृतीला अधिष्ठान असणाऱ्या परमेश्वराच्या अविनाशी शब्दातून होते. अशा रीतीने परमात्मा, त्यापासून वेद, त्यापासून कर्म, त्याद्वारे यज्ञ, त्यापासून पर्जन्य, त्यापासून अन्न, त्यापासून सर्व शरीरे, अशी कार्य कारण रूपाने चराचर उत्पत्तीची श्रृंखला आहे. म्हणून हे सर्व चराचर जगत ब्रह्मबद्ध म्हणजे ब्रह्माच्या अधीन, परमात्म्याने व्याप्त व परमात्म्याच्या आज्ञेत आहे. परिकर्माची मूर्ती यज्ञ अधिवासो श्रुती, एके सुभद्रापती अखंड गा. एवं प्रवर्तितम चक्र न अनुवर्तयति इह य अघायु इंद्रियाराम मोघम पार्थ सजीवती. मोघम पार्थ सजीवती, मोघमपणे जगतात. मोघम हा शब्द मराठीमध्येही आहे, आहे असं वाटत नाही म्हणून मुद्दाम सांगितलं. तत्सम तद्भव अशा पद्धतीने जास्तीत जास्त तद्भव शब्द असावा असं वाटतं, पण हा तत्सम शब्द मराठीमध्ये आहे. हे पार्था, वर वर्णन केलेल्या व ईश्वराने प्रवृत्त केलेल्या परंपरेने चालत आलेल्या त्या सृष्टीचक्राला अनुसरून जो वागत नाही, सृष्टीचक्राला समृद्ध करणाऱ्या स्वधर्माचे आचरण जो करीत नाही, ज्याच्या सर्व क्रिया इंद्रियाधीनतेने होतात, इंद्रिय रामो भोगण्यासाठी विषय वस्तू प्राप्त्यर्थ व त्यात रमण्यासाठी असतात, असा पापी आयुष्य असलेला पुरुष मोघम जगतो, म्हणजे अपूर्णतेने वृथा व्यर्थ जगतो. माऊलींनी ह्याला पुढे गावंढळ म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने जो जगतो त्याला माऊलीने गावंढळ म्हटलेला आहे. फलाकांक्षेची मात्रा कमी ठेवणे पुरेसे नाही, हा सिद्धांत आता आपण विस्ताराने पाहूया.
भगवंतांनी 9व्या श्लोकापासून प्रारंभ केलेल्या कर्तव्य कर्म रूप यज्ञाबद्दल प्रजापती ब्रह्मानी सांगितलेल्या प्रकरणाचा उपसंहार या श्लोकात केला आहे. हे युद्ध कर्तव्य कर्म रूप स्वधर्माचरण रूप यज्ञ आहे. सृष्टीचक्राला अनुसरून वागणे आहे, घोर कर्म नाही हा सारांश. अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या विचारण्यापासून झालेला आहे. अर्जुन तेथे विचारतो की मला ह्या घोर कर्मामध्ये आपण का टाकीत आहात, युद्धासारख्या घोर कर्मात का टाकीत आहात. आणि तिथून भगवंतांनी कर्मयोग सांगायला सुरुवात केलेली आहे. व्यक्ती आणि संसाराचा, जगताचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा व्यक्ती स्वधर्माचरणाचे, कर्तव्य कर्माचरणाचे पालन करते तेव्हा संपूर्ण सृष्टीला आपोआप सुख पोहोचते. सर्व प्रकारचे शोषण दुःख संपते. आपण काही वेळापूर्वी पाहिलं. स्वार्थ, अभिमान, भोग, परिग्रहाद्वारे जेव्हा व्यक्ती जगते तेव्हा दुसऱ्यांचे अहित होत असते. स्वार्थ, अभिमान, भोग, परिग्रहाची मात्रा कमी ठेवून दुसऱ्यांचे अहित जरी होऊ दिले नाही तरी ते जगणे मोक्षरूपी पुरुषार्थ न साधणारे असे अपूर्ण असलेले मोघम जगणे असते. पहा, मोघम जगणे कशाला म्हटलेलं आहे ते पहा. स्वार्थ, अभिमान, भोग, परिग्रहाची मात्रा कमी ठेवून, म्हणजे स्वार्थाची मात्रा, अभिमान, भोग, परिग्रहाची मात्रा कमी ठेवून दुसऱ्याचे अहित जरी होऊ दिले नाही तरी ते जगणे मोक्षरूपी पुरुषार्थ न साधणारे असे अपूर्ण असलेले मोघम जगणे असते. माऊली म्हणतात गावंढळ जगणे असते. अध्याय 2 श्लोक 40चा ठळक भाग आपण आता इथे पाहूया, जो पृष्ठ 104 वर आहे. अध्याय 2 श्लोक 40चा काही भाग आता आपण पाहत आहोत. तेथे काय म्हटलेलं आहे, ठळक अक्षरातील आपण अर्थातील भाग फक्त पाहूया. स्वल्प प्रमाणात साधनेचा अर्थ कर्मफल त्यागाबाबतची निष्ठा काही प्रमाणात असे नाही. स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. स्वल्प प्रमाणात साधनेचा अर्थ कर्मफल त्यागाबाबतची निष्ठा काही प्रमाणात असे नाही. निष्ठा पूर्णतः पाहिजे. अवधान ठेवून कर्माच्या प्रारंभी, कर्म सुरू असताना व कर्म संपल्यानंतर कर्मफल त्याग संपूर्णतः करणे अपेक्षित आहे. काही वेळेस बुद्धीस अवधान राहणार नाही, काही वेळेस बुद्धीस अवधान राहील. जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, या अर्थाने स्वल्प म्हणजे काही प्रमाणात कर्मयोगाचे आचरण असा येथे अर्थ आहे. कर्मफल अल्पांशाने मिळावे ही बुद्धीची भूमिका नाही. ज्या वेळेस अवधान राहील त्यावेळेस फलत्याग संपूर्णतः अपेक्षित आहे. तसेच स्वल्पतेने झालेले आचरण वाया जात नाही. ज्या प्रमाणात आचरण होते त्या प्रमाणात चित्तशुद्धी होते. अल्पांशाने आचरण या उपदेशामागे कर्मयोग सोपा आहे असे साधकास कळून साधकामध्ये आवड व आत्मविश्वास निर्माण व्हावा असा भगवंतांचा कृपाभाव आहे. तर सारांश, फलाकांक्षेची मात्रा कमी ठेवणे पुरेसे नाही. तर कर्म जसे जसे आकारास येईल तसे तसे ते भगवंतास, जनता जनार्दनास अर्पण करावयाचे आहे. आत्मसाक्षात्कारासाठी पूर्णपणे फलाकांक्षा रहिततेने साक्षीभाव जोपासत दक्षतेने, समग्रतेने सर्व करणीय कर्माचे आचरण करणे भगवंतांना, माऊलींना अपेक्षित आहे. आत्मसाक्षात्कारासाठी पूर्णपणे फलाकांक्षा रहिततेने साक्षीभाव जोपासत दक्षतेने, समग्रतेने सर्व करणीय कर्माचे आचरण करणे भगवंतांना, माऊलींना अपेक्षित आहे. तर आता आपण पृष्ठ 724 वर अध्याय 18 ओवी 125 मध्ये कर्मफळास वांतीप्रमाणे मानून त्याजावे असे सांगतात व नंतर ओवी 171 मध्ये फळाचा उंबरठा
चाहूल मनास पाहू देऊ नये असे स्पष्ट करतात. माऊलींनी अध्याय 18:125 मध्ये कर्मफळास वांतीप्रमाणे मानून त्यागावे असे सांगितले आहे व नंतर ओवी 171 मध्ये फळाचा उंबरठा चाहूल मनास पाहू देऊ नये असे स्पष्ट केले आहे. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. म्हणून जो मनुष्य या स्वधर्म रूप यज्ञाचे, क्रतू म्हणजे यज्ञ, स्वधर्मरूप क्रतू म्हणजे स्वधर्मरूप यज्ञाचे, ज्याचे मूळ अनादि वेदात आहे, जो साधार सप्रमाण व पूर्ण रूपाने उचित आहे, या इहलोकी उन्मत्तपणामुळे अनुष्ठान करणार नाही, तो पातकाची राशी जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्रपटल अकाळीचे. जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, त्याचे सर्व कर्म त्याचा जन्मच पूर्ण निष्फळ आहे. का गळा असताना अजेचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेशिना. किंवा शेळीच्या गळ्याला असलेले स्तन जसे व्यर्थ, का गळा असताना अजेचे, अजेचे म्हणजे शेळीचे, तसे स्वधर्माचे अनुष्ठान न घडणाऱ्या व्यक्तीचे जीवन व्यर्थ असते. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मो कवणे न संडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. त्यामुळं स्वधर्माचरण रूप यज्ञाचा त्याग कधीही करू नये. हागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपले ओसंडावे. पूर्वपुण्याईने अमूल्य असे हे मानवी शरीर जर प्राप्त झाले आहे, तर त्यासोबत स्वधर्माचरणाचे कर्तव्यही ओघाने चाले आहे. सुरुवातीलाच ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे, प्रजेला उपदेश केलेला आहे की तुम्ही स्वधर्माचरण रूप यज्ञाचं आचरण करा आणि त्याद्वारे परस्परांची उन्नती साधा. असे असताना आपल्यासाठी हितकर असलेले हे स्वधर्माचरण का दुर्लक्षण सोडून द्यावे, मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंढे गा. भगवंतानी मोघम हा शब्द वापरला. मोघम पार्थ सजीवती असा भगवंतांचा पदच्छेद आहे आणि त्या पदच्छेदावर माऊलींची ही ओवी आहे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. सर्व अवयवासह इंद्रिय मन बुद्धीसह विलक्षण असलेली मानव देहाची मूर्ती प्राप्त झाली असता, मूर्ती लाहोनी देहाची उचित कर्म करण्याची ज्यांना खंत वाटते, खंत करीती कर्माची, ते व्यर्थ व अपूर्णतेने जीवन जगणारे गावंढळ अडहाणी आहेत. पुढचा जो श्लोक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, सुस्पष्ट आत्मानुभूती सांगणार आहे. तर आपण इथून पुढील 20 पृष्ठाचं वाचन गृहपाठामध्ये अवश्य करावं आणि आपण त्या ठिकाणी पुढील अभ्यास वर्गाच्या सुरुवातीसच आपण ध्यानाद्वारे सुरुवात करणार आहोत आणि या श्लोकातील 3रा परिच्छेद, त्याचप्रमाणे त्यानंतरचा लेखकाचा अनुभव सांगणारा परिच्छेद, हे दोन्ही परिच्छेद आपण ध्यान करीत असताना श्रवण करणार आहोत. अशा रीतीने हा पुढील अभ्यास वर्गाचं आपण गृहपाठ म्हणून इथून साधारण 20 पृष्ठांचं पुनश्च वाचन करावं, म्हणजे आपल्याला पुढील जो अभ्यास वर्ग आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गी लागेल. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति.
रामकृष्ण हरी. इथे आपल्या कार्यक्रमाची आजची सांगता झाली असं आपण जाहीर करूया आणि पुन्हा आपल्या पुढच्या रविवारच्या कार्यक्रमासाठी आपण उत्साहाने तयार होणार आहोत. तोपर्यंत आठवडाभरासाठी आपल्याला गुरुमाऊलींनी दिलेला गृहपाठ, आपल्या ग्रंथाचं वाचन, त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेली ऑडिओ, तर त्याचं पुन्हा एकदा श्रवण, तर हे सगळं आपण करायचं आहे. कारण आपला अभ्यास करत असताना श्रवण, चिंतन, मनन, हं, हे सगळंच आवश्यक आहे. आता आज आपण श्रवण करतो, पण हे आज केलेलं श्रवण हे आपल्या मनामध्ये खोलवर उतरण्यासाठी पुढची प्रक्रिया पण खूप आवश्यक आहे. तर आपण सर्वजण ते करतच आहात. तर त्यामध्ये काही त्रुटी राहत असेल तर प्रत्येकाने थोडंसं आत्मपरीक्षण करून त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.